दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी 5 डेज बँकिंग या दीर्घ प्रलंबित मागणीसाठी काल एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारला. सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने स्टेट बँक ऑफ इंडिया नाशिक मुख्य शाखा येथे एकत्र जमले होते. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स UFBU व इंडियन बँक्स असोसिएशन IBA यांच्यात सन 2023 मध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार 5 डेज बँकिंग ही योजना 2023 पासून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. या कराराची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी हा लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. दरम्यान या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. UFBO युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या बॅनरच्या खाली देशातील सर्व नॅशनल बँकांनी एक दिवसाचा संप पुकारलेला आहे. यामध्ये प्रमुख मागणी म्हणजे 5 डेज बँकिंग, जी या सर्व बँकर्सच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न 2012 पासून अजूनही अनुत्तन आहे. 12 बायपार्टामध्ये IBAने UFBOला मान्यता म्हणजे तत्वशः मान्यता दिल्यानंतरही गेल्या 3 वर्षामध्ये त्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचे डेव्हलपमेंट्स नाही आहेत. म्हणून सर्व बँकर्स हे आज या संपाला एकत्ररित्या सामील झाले. धन्यवाद. या आंदोलनाप्रसंगी विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संकेत भंगाळे, दक्ष न्यूज, नाशिक.